प्रवक्त्यांनी आपली भूमिका नीट मांडावी, अजित पवारांच्या या सूचना आहेत। अजित पवारांच्या बैठकीमध्ये रुपाली पाटील आणि चाकणकर या समोरासमोर आल्या आणि प्रत्येक घडामोडींवर माझं लक्ष असतं। बैठकीमध्ये दादांचे सूचक विधान सुद्धा पाहायला मिळालं। पुण्यामध्ये काही दिवसांपासून रुपाली पाटील आणि चाकणकरांमध्ये वाद सुरू आहे आणि त्याच्यावरूनच अजित पवारांनी या सूचना दिल्या। अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अक्षय। ऋषाली, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची सातत्यानं गेल्या 4 दिवसांपासून आढावा बैठका ज्या आहेत त्या वरळी डोममध्ये होताना पाहायला मिळतात। आज पुणे शहराची आढावा बैठक जी आहे ती अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये झाली। या सगळ्या बैठकीला रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील या दोन्ही नेत्या ज्या आहेत त्या उपस्थित होत्या आणि एकमेकांसमोर समोरासमोर बसलेल्या होत्या। आणि एकंदरीतच या सगळ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत अजित पवार यांनी काही सूचक विधान आणि प्रवक्त्यांना सक्त ताकीद केली आहे की कोणतीही भूमिका माध्यमांसमोर मांडत असताना, बाहेर मांडत असताना खरं तर भान बाळगा। त्या सगळ्या तुमच्या भूमिका मांडत असताना त्याला पक्षाला कुठेतरी त्याचा डाग लागला नाही पाहिजे, पक्षाला कुठेतरी अडचण येईल अशी तुम्ही भूमिका मांडू नका, अशा सक्त सूचना ज्या आहेत या सगळ्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत। कारण की रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांचा वाद जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतोय। या दोन्ही महिला नेत्यांकडनं एकमेकांच्या संदर्भातले आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। या सगळ्या संदर्भात सक्त सूचना ज्या आहेत या सगळ्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी दिलेलं आहे। आणि खास करून एक सूचक विधान अजित पवारांनी या सगळ्या बैठकीमध्ये मांडलंय की सगळ्या घडामोडींवरती, पक्षामध्ये होणाऱ्या सगळ्या घडामोडींवरती माझं लक्ष आहे, असं सूचक विधान जे आहे ते अजित पवारांनी केलेलं आहे। त्यामुळे रुपाली ठोंबरे पाटील किंवा चाकणकर यांचं नाव न घेता या सगळ्या सूचना आणि सक्त ताकीद जी आहे ती या बैठकीत अजित पवारांनी दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।